नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. अजून काय असतं ते कमेंटमध्ये तुम्ही आता आमच्यासाठी टाका. तर मित्रांनो, नवीन एका व्हिडिओची सुरुवात झाली आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजचा विषय मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे काय आहे काय नाही. तर त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा देऊन टाका, कारण व्हिडिओला लाईक खूप कमी येत आहेत. आणि आता तुम्हाला सांगतो, सध्या तरी मी वरच्या रूममध्येच आहे, कारण खालच्या रूममध्ये जास्त जात नाही. कारण आम्ही दोघं जण सध्याच्या काळामध्ये, शिवानी आणि मी जो आहे ते सध्या वरती असतात जेवण करण्यापुरतं, आणि नंतर परत खाली जातो. आम्ही खालीवर चालूच असतं. पण काय विषय होतो माहिती का, जास्त करून वरच्या रूममध्येच आहेत. जरा मोकळं चाकळं वातावरण आहे. आता स्लॅबच्या रूममध्ये राहून खूप दिवस झाले स्लॅबच्या रूममध्ये राहतोय, त्यामुळं आता पत्राच्या रूमचा अनुभव घेतोय कसं आहे कसं नाही. म्हणूनच गरम व्हावं. चार्जिंगचा टेन्शन ना घेऊ. हे बघा, आपल्याकडे पॉवर बँक आहे, चार्जिंग होऊन जाईल. मला जर नोटिफिकेशन आली चार्जिंगची, मी तसं लावून ठेवलेलं आहे, कारण आयफोन आहे. तर 25च्या खाली मी जाऊ देत नाही मोबाईल, आणि 80च्या वरती जाऊ देत नाही. त्यासाठी मी ते नोटिफिकेशन देऊन ठेवलेलं आहे. ते सारखं आपल्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये रेग्युलर वाजत राहतं, सारखं नाही का. आणि तुम्हाला सांगतो, आता मम्मी लवकरच येणार आहे नवीन एका व्हिडिओमध्ये, तर त्यामुळं टेन्शन घेऊ नका. मला असं वाटतं की उद्याच्या व्हिडिओमध्ये कदाचित मम्मी येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्यापासून आपले व्हिडिओ रेग्युलर येत राहतील. एक आशा करतो असंच की येतील उद्या म्हणून रेग्युलर व्हिडिओ. कारण काय होतं माहिती आहे का, दुकान, घर, काम, मी सगळ्या गोष्टीमध्ये पळपळ, त्यामुळं प्लस मग व्हिडिओ काढायचा राहून जातो. व्हिडिओ आणि प्रॉब्लेम असा आहे की मोबाईल घेताना मी घेतलेला आहे ना फोन. कसा फोन आहे रे तुझा? अशी रिंगटोन कोण ठेवतं फोनला? गाण्याची रिंगटोन ठेवलेली आहे बघा, म्हणजे अवघडच काम आहे. आणि शिवानी, माझं तोंड सुजले, आणि हिचं सकाळपासून चालू आहे शिवानी सुजली म्हणून. आता तिला सांगितलंय ताईनी, कारण व्हिडिओ कॉलला सकाळी डुगूला काल एक डोस दिला गेला, आणि त्या डोसमुळे डुगू काल रात्री थोडा परेशान होता, पण आता ओके आहे. आणि आता त्याचा माझा आवाज ऐकला तर तो असं करतोय, कारण त्याला बघायलाच भेटत नाही मी, नाही का. आता एवढं लहान बाळाला काय समजते, तुम्ही म्हणता एवढं लहान बाळाला काय समजते. पण ज्यावेळेस त्याचा जन्म झाला त्यावेळेस असं म्हणतात ना की बाबा, पहिला स्पर्श, दुसरा स्पर्श असं असतं ना. तर पहिला स्पर्श समजा डॉक्टरने हात लावला असेल, दुसरा मी होतो तिथं, मम्मी होती, तिसरा मी होतो समजा. जे जवळ नवीन त्याला जे टच फील झाले, हे खरं आहे का नाही मला कमेंटमध्ये सांगा. ते पटकन मी ते गोष्टी, जर त्याच्यामुळे त्याला लगेच पटकन हे होऊन जातं. आणि माझा आवाज ऐकला की तो अलर्ट होऊन जातो एकदम. म्हणजेच त्याला सवय लागली होती इथे होता तेव्हा, पण आता जरा सवय डिसमिस होत आली, कारण आम्हाला सध्या जाता येणार नाही आहे लवकर. कारण जोपर्यंत आमचं जे आहे तेपर्यंत, म्हणजे आमचं जेपर्यंत हे सगळे प्रॉब्लेम म्हणजे चालू आहे ते होत नाही सॉल्व, तोपर्यंत मी जाणार नाही. आणि शिवानी आहे, जिला आम्ही शॉर्ट टर्म झाडूवाली पण म्हणतो, कारण ही सारखी झाडू बिडू घेऊन पळत असते इकडे तिकडं, झाडून घेतोय. हो, फरची किती खराब झाली. आणि हिने मला सांगा, हिने सांगितलं की पांढरी फरची लावा घरामध्ये, आणि पांढरी फरची लावली तर तिचं म्हणणं पाहतात फरची लई खराब व्हायला लागली. हा, 2 तासाला झाडून घ्यावं. 2 तासाला झाडून घ्यायला लागतं, फरची खराब व्हायला लागली. पण ती, आणि ही फरची पांढरी आहे ना तर खराबच होती बघ. सारखं काही ना काही कचरा पडत असतो, काही ना काही पडत असतो. तरी बी नशीब तुम्हाला सांगतो मी, आमचे ते शेजवान चटणी खात नाहीत, नाही तर शेजवान चटणीचं लाल पडलं ना मग तर विषयच खराब असतो. निघत नाही. हा, आपण आणि तुम्ही सांगा मला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघून सांगा की ही कशावरनं सुजलेली दिसते. म्हणजे माहिती का, माझं तोंड सुजलंय, पाय सुजले. नाहीचे पाय सुजले, नाहीचे तोंड सुजले, पण ही बळच म्हणते की माझे तोंड सुजलं आणि पाय सुजलं. हिला कुठल्याही प्रकारची त्रास नाहीये सध्या तरी, पण थोडा त्रास होतो अजूनमधून, कारण रात्रीची झोप लागत नाही, खूप थोडा त्रास आहे. आणि हिची एक बॅड सवय आहे, ही सकाळी संध्याकाळी 3 टाइम चहा पित राहते. तू चहा पिणं बंद कर, खूप चहा व्हायला लागला शिवाय तुझा. पिले मी सकाळी 2 तबला, सॉरी, एकदा नाही पिले, आता खोटं नाही बोलू, खोटं नाही बोलू. थंडी वाजते ना म्हणून. प्रशिक्षण चुकीचं जातं मग लेकरांवरचं. काही पण बोलता का काही पण काय बरोबर आहे, मी सांगा बरं. ते म्हणतात म्हणजे गर्भसंस्कार असे बरोबर असे का असते का, सांगा मला कमेंटमध्ये. म्हणजे वाईट नाही आहे, पण सांगायचा प्रयत्न करतो की बाबा असं करू नको म्हणून. आणि तुम्हाला प्रॉब्लेम जर समजलाच असेल काय होतोय तर आमच्या घरामध्ये
कारण खूप जास्त कचरा होतोय. ते कचरा झाडू झाडू मी परेशान आहे. तिला मी सांगितलंय जास्त दगदग करू नको. हे बघा ना किती कचरा. तरी पण मॅडम नुसती साफसफाईवर तुंगलेली असते. बघायची साफसफाई कुठं तिला घाण नसतो, नको वाटते. आणि खालच्या रूम मध्ये तर तुम्हाला सांगतो, खालच्या रूम मध्ये एकदम नीटनाटक करून ठेवले, तसंच लॉक आहे, त्याला कोणी बघतच नाही. फक्त जे आमचं बेडरूम म्हणजे बेडरूम जे केलेलं आहे ते बेडरूम मध्येच थोडंफार हे होऊन जातं इकडे तिकडे, पण ते पण आम्ही साफ करून टाकतो, क्लिअर म्हणजे सगळं व्यवस्थित करून टाकतो, काही विषय नसतो त्याच्यामध्ये. आणि आज रविवार आहे तर थोडंफार भाजी मार्केटचा पण व्हिडिओ टाकायचा, पण तो उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल, आज नाही येणार. म्हणजे चला सकाळी मग तिला भाजी घ्यायला नाही यायचे, पिझ्झा खायला. ही भाजी घ्यायच्या नावाखाली पिझ्झा खाते. तुम्हाला सांगतो मित्रांनो, भाजी घ्यायला आली ना ती दरवेळेस मला पिझ्झा खाऊ आला म्हणते. आता दरवेळेस पिझ्झा खाणं चांगली गोष्ट आहे का? मग अजून 2-3 वेळा खाणार मी तुमच्याकडून. मी देणार नाही, अजून 2-3 वेळा. मग मी नाही देणार बाबा. मग नंतर कोण देईल मला? नंतर देणार नाही, मी देणारच नाही. कारण तुम्हाला सांगतो असंच करता. हिला पिझ्झा एकदम लेकरांचं कान फुटत असतो. त्रासदायक आहे नाही का? लेकरांचा कान फुटत असतो, असं करत नसते. मला जे खायचं ते तुम्हाला द्यावंच लागतं. ठीक, देऊ आपण, काही ना काही देऊ नक्कीच नाही का? पण पिझ्झा तरी मला वाटतं की तुम्ही सांगा, पिझ्झा बरोबर नसतो. तिला नारळ पाणी नकोय, नारळ पाणी पिती नाही, नारळ पाणी नकोय, डायटिंगवाल्या वस्तू, हेल्दी फूड्स नकोय, सगळ्या गोष्टी नकोय असं वाटतं तिला नाही का? तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपल्या घरामध्ये म्हणजे काय मुद्दा समजला असेल तुम्हाला. मुद्दा काय होता माहिती आहे का? की तिला असं वाटतंय की बाबा तिचे हातपाय सुजलेत, पण ते सुजलेले नाहीयेत, सुजले नाहीये. आणि तू चहा पिणं कमी कर. हे बघा, जास्त चहा पिऊ नये मला असं वाटतं नाही का? तुम्ही सांगा आता कुठपर्यंत असते. 1-2 मिनिटात तुम्हाला भेटतो मी, थोडासा ब्रेक घेऊन. आता हा चहा मी पिऊन घेणार आहे. चहा पिणार ते मी माझ्यासाठी ठेवलं. मी चहा पिणार आहे शिवाना. मी उगाच बोलतो. मी पिणार आहे चहा. बर प्या, मला सांगू. असं नाही बोलू. कशाला पिता बरं? मला एक तर मला दुकानाला जायला उशीर होतो तुम्हाला सांगतो मित्रांनो, आणि वरून याचे नाटके भाग घेतात. शिवानी एवढे नाटके नको करायचो. उद्या तुझी सासू येणार आहे, आता टेन्शन नको. हा, मग काय प्रॉब्लेम. उद्यापासून तुला मग आम्ही सासू, दोघी मिळून तुम्हाला परेशान करू. उद्यापासून सासूर वास तुम्हाला तुला आम्हाला नाही तुला होत. तुला तुला मला होतच सासूर वास उद्यापासून. आणि मी थोडासा चहा पिणार. आणि आमच्या इकडे सगळे घराचे कामं चालू असताना आजूबाजूला थोडे आवाज येतात. बाप, मी पिऊ शकत नाही कारण खूप गोड आहे. बाप, मी तुम्हाला सांगतो, हे असं जर चहा पिलं तर मला शुगर होऊन जाईल. आता मी काय करतो माहिती का? इथला व्हिडिओ बस करतो. आता तुम्हाला दुकानात दाखवतो आमचं दुकान कसं आहे. चला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. इथं थोड्या वेळात भेटतो तुम्हाला. चला. हे बघा, पुढे हिचे पाय सुजले. पुढे पाय सुजल्यासारखे दिसते. काही बी आपलं पाय सुजले उगत नाही आली पाय सुजून. तुम्हाला कदर नाही माणसाची. हा, मला कदर नाही. इकडे बघून बोल जरा कॅमेराकडे. कदर नाही तुम्हाला. कदर नाही. मग पाय सुजलेत माहिती का माझे? काही सुजलं नाही. उद्या सासू येईन, सासू बघून जाय मला काय. खरंच सुजलेत माझे पाय माहिती का? जास्त दगदग करू नको, खालीवर करू नको. पायाचे डायरेक्ट शिरा दिसत असतात माझे माहिती का? आज तर शिराच दिसत नाहीत माहिती का ते पायाच्या. गायब झाले असते. सुधारले मी. वायर काढून टाकले तर पायातले. वायर वायर, शिरा म्हणजे वायर असते. सुधारले मी माहिती. शिरा म्हणजे वायर असते, हात समजलं? सुजलेत वाटते. नाही. काही सुजलं नाही शिव. हे कस काय घडलं? काही नाही सुजलं शिवानी काही सुजलं नाही. नाही तुम्हाला नाही वाटत? मित्रांनो, ह्याशीच मला येड्यावानी करते. काय करू मला आता मला समजत नाही. पिझ्झा खायला न्यावं लागेल तुम्हाला. सुजलं म्हणून हा, पिझ्झा कोण खातं? मग ते बरं राहत असतं. गब्बस. हा खरंच. चला मित्रांनो, याचं चालूच राहील. मी चालू दुकानावरती, कारण मला उशीर होत आहे. मला आताच कॉलेज बाहेर न्यावं लागेल मला लवकर. कारण आज संडे आहे. संडेचं थोडंसं काम जास्त असतं. आणि संडे तर आज तुम्हाला सुट्टी आहे ना, मग मला बाहेर मी न्यावं. दुपारून बाहेर जाणार आहे, बाहेर जेवण करणार आहे. मी तू नाही, तू घरी जेवण कर. तुला बाहेर नेता येत नाही, कारण सध्या तू त्या परिस्थितीमध्ये नाही आहे बाहेर फिरण्याच्या. आहे मला घेऊन आम्ही खूप लांब जाणार आहोत, त्यामुळे बाय बाय. काळजी घ्या असं स्वतःची. नसतात करीत, बायकोला घरी ठेवून जात असतात. काही नाही होत त्याला. तुम्ही म्हणत असाल मित्रांनो की बाबा मागच्या म्हणजे एका व्हिडिओमध्ये कमेंट केली एका ताईने की बाबा शिवानी एकटी असते, असं असतं, तिला जरा म्हणजे सपोर्ट. काही विषय नाही. इथं आमच्या गल्लीमध्ये एक आवाज दिला का सगळेजण पळत येईल, त्यामुळे काही विषय नाही आहे. मी काही एक त्रास तर फोन नाही. केला का मग पुरं गाव जमा होईल, त्याच्यामुळे कसं आहे, ताण नाही.
चला आता हिला काम करू द्या, मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात.